नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धनंजय मते। आज आपण ज्या घटकांना 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत, ओके, जे की अर्थव्यवस्थेशी संबंधित आहेत, असे जे घटक आहेत मायक्रो घटक, ओके, म्हणजेच 1969 ते 2019, ओके, तर याला 50 वर्ष पूर्ण झालेले जे घटक आहेत 1969च्या दरम्यानचे, कधी पूर्ण झालेले आहेत 2019 मध्ये, ओके, 69चे जे घटक आहेत 2019 मध्ये 50 वर्ष पूर्ण झालेले जे आहेत त्यामध्ये विशेष लक्षात ठेवा 69ला जास्त घटना आहेत 70 पेक्षा, कारण की आपण 2020 ची तुलना केली तर तेवढे आपल्याला घटक सापडत नाहीत, परंतु 69च्या दरम्यानचे घटक हे जास्त आहेत, तर ते आपण टोटली पूर्ण या टॉपिक मध्ये कव्हर करणार आहे। ओके, तर सुरुवातीला पहा 1969 साली बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं। यालाही सुद्धा किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? 50 वर्ष। ओके, बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं आणि या राष्ट्रीयकरणानंतर ओके बँकांचं विलीनीकरण सतत होत राहिलं। ओके, ते सुद्धा पॉइंट आपण क्लिअर करणार आहे। ओके, पहा मुळात 1969 आणि 1980 अशा 14 आणि 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे। टोटल किती बँकांचं झालेलं आहे? 20 बँका राष्ट्रीयकृत बँका होत्या, परंतु ह्या 14 बँका ज्या आहेत 1969 सालच्या 19 जुलै 1969, ओके, किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे? 14 बँका। ओके, आणि 15 एप्रिल 1980 ला किती बँकांचं झालेलं आहे? 6 बँकांचं। आपल्याला ह्या 14 आहेत, ह्या व्हेरी इम्पॉर्टंट आहेत। ओके, याला रिसेंटली किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? 50 वर्ष। ओके, त्यामुळे यांची डेट 19 जुलै लक्षात ठेवा, जोड्या लावांबाबतीत विचारू शकते। ओके, दुसरा पॉइंट लक्षात ठेवा, ज्यांच्या ठेवी 50 कोटीपेक्षा कशा होत्या? जास्त, आणि 80 साली 200 कोटीपेक्षा जास्त ठेवी असलेल्या बँकांचं काय केलं होतं? राष्ट्रीयकरण। राष्ट्रीयकरणामध्ये जी खाजगीची मालकी आहे, राष्ट्रीयकरणामध्ये खाजगीची मालकी आहे ती कोणाकडे जात असते? सरकारकडे। ओके, मग खाजगी बँका कोणी ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे? सरकारने। 1969 साली किती बँका आहेत? 14 बँका, ओके, ज्यांच्या ठेवी 50 कोटीपेक्षा कशा होत्या? जास्त। 1980 साली किती बँका आहेत? 6 बँका, ज्यांच्या ठेवी 200 कोटीपेक्षा कशा होत्या? जास्त। ओके, तर हे प्रश्न येऊन गेलेले आहेत काही। ओके, परंतु आता आपल्याला जे प्रश्न येऊ शकतात तर हा पॉइंट मी तुम्हाला करंट पर्यंत टच करून देतो, तर करंट पर्यंत आपण हा पॉइंट पाहूया। ओके, पहा 19 जुलै 1969 साली 14 बँकांचं ज्यांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे त्यांची नावं आपल्याला माहित असले पाहिजे। त्यामध्ये 2 नावं खूप महत्वाचे आहेत। सर्वाधिक ठेवी असलेली बँक तेव्हा होती सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आणि सर्वात कमी ठेवी असलेली बँक होती बँक ऑफ महाराष्ट्र। ओके, सर्वाधिक ठेवी असलेली आणि सर्वात कमी ठेवी असलेली बँक, सर्वात कमी असलेली बँक ऑफ महाराष्ट्र आणि सर्वाधिक ठेवी असलेली होती सेंट्रल बँक ऑफ इंडिया। ओके, त्यानंतर पहा यामध्ये ज्या बँका होत्या त्यांचे नाव लक्षात ठेवा, अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पीएनबी पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, युनियन बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, युको बँक, बँक ऑफ इंडिया। ओके, त्यानंतर 15 एप्रिल 1980 ला, जरी याला इव्हेंटला वर्ष पूर्ण झालेले नसतील, ओके, परंतु आपल्याला हे पूर्ण पॉइंटच क्लिअर करायचं आहे, कारण करंट पर्यंत आपल्याला ते घेऊन यायचं आहे। पहा आंध्रा बँक होती, कॉर्पोरेशन बँक, न्यू बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब अँड सिंध बँक आणि विजया बँक। आता इथं प्रश्न जे आहेत ते कुठल्या टाईपचे प्रश्न इथं विचारू शकतात? ओके, एकदम सोप्यातून सोप्या आपण अवघडकडे जाऊया। ओके, सर्वात पहिला प्रश्न जो आहे, अप्रोच सांगतो मी तुम्हाला, राष्ट्रीयकरणामध्ये मालकी हक्क बँकिंग क्षेत्राचे खाजगीकडून कोणाकडे गेले? सरकारकडे। ओके, दुसरा पॉइंट लक्षात ठेवा, जोड्या लावांच्या बाबतीत प्रश्न, खालीलपैकी बँकांच्या राष्ट्रीयकरणाबाबत योग्य जोड्या लावा। त्यामध्ये एका साईडनं आपल्याला पहिलं राष्ट्रीयकरण, त्यानंतर दुसरं राष्ट्रीयकरण, त्यानंतर विलीनीकरण, या बाबतीतले आपल्याला काय विचारू शकतो? जोड्या लावांच्या बाबतीतला प्रश्न। त्यानंतर 1969 साली 14 बँकांचं राष्ट्रीयकरण घडून आलेलं आहे, ज्यांच्या ठेवी 50 कोटीपेक्षा कशा होत्या? जास्त होत्या। ओके, तर त्या 14 बँकांमध्ये जे राष्ट्रीयकरण झालं होतं 69 साली, त्यामध्ये खालीलपैकी कुठली बँक नव्हती? या टाईपचा प्रश्न। त्यानंतर 1969 साली खालीलपैकी सर्वाधिक ठेवी असलेली कुठली बँक होती जिचं राष्ट्रीयकरण झालं होतं? ती कुठली आहे? सेंट्रल बँक ऑफ इंडिया। सर्वात कमी ठेवी असलेली बँक ऑफ महाराष्ट्र, या टाईपचा प्रश्न विचारू शकते। त्यानंतर खालीलपैकी कोणत्या बँकेचं राष्ट्रीयकरण
1969 साली झालेलं होतं, त्यामध्ये अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र आणि एखादा ऑप्शन आपल्याला कुठलं देणार, 15 एप्रिल 1980 मधील विजया बँक किंवा कुठलंही देणार इथलं. म्हणजेच काय, या टाईपचे प्रश्न इथं अपेक्षित आहे. ओके, त्यानंतर पहा, ह्या 14 + 6 अशा एकूण किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं, 20. यामध्ये न्यू बँक ऑफ इंडिया PNB मध्ये विलीन झाली, त्यामुळे ही संख्या पुन्हा कमी झाली. 1993 साली झाली होती. ओके, 20 मधून 1 गेलं, किती राहिले आहेत, 19. ओके, त्या 19 मधल्या 2 बँका पुन्हा विलीन झाल्या. ओके, विजया बँक आणि देना बँक, बँक ऑफ बडोदामध्ये काय झाल्या, विलीन झाल्या, विजया बँक आणि देना बँक. त्यामुळे पुन्हा 2 ने संख्या काय झाली, कमी झाली. कितीवर पोहोचली ती, 17 वर. ओके, आता करंटमध्ये महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, करंटमध्ये हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. पहा, पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स OBC, त्यानंतर युनायटेड बँक ऑफ इंडिया काय झाली, विलीन झाली. त्यानंतर सिंडिकेट बँक ही कॅनरा बँकेमध्ये विलीन झाली. कॉर्पोरेशन बँक ही युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन झाली. त्यानंतर अलाहाबाद बँक ही कुठल्या बँकेत विलीन झाली, इंडियन बँकमध्ये विलीन झाली. ओके, मग आता शेवटी जे विलिनीकरण झाले होते, मर्जर झाले होते, त्यामध्ये एकूण किती बँका विलीन झालेल्या आहेत, 1, 2, त्यानंतर 3, 4, 5 आणि 6. मग टोटल पुन्हा 6 ही संख्या काय होणार, कमी होणार. 17 - 6 राष्ट्रीयकृत बँकांची संख्या कितीवरून पोहोचलेली आहे, 11. प्लस यामध्ये एक सार्वजनिक क्षेत्रातील बँक जर म्हटलं कुठली आहे, SBI आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे टोटल किती दिसतील आपल्याला, 12. राष्ट्रीयकृत म्हटलं तर किती दिसणार आहेत, 11. ओके, इथं एक पॉईंट लक्षात घ्या. पुन्हा पहा, 19 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं, 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं 19 जुलै 1969 ला. त्यानंतर 15 एप्रिल 1980 ला किती बँकांचं झालं होतं, 6. यामधून किती बँका टोटल राष्ट्रीयकृत झालेल्या होत्या, 20. ओके, तर या राष्ट्रीयकृत बँकांची संख्या हळूहळू काय होत गेली, कमी होत गेली. कशामुळे कमी होत गेली, विलिनीकरणामुळे. आता शेवटचं जे विलिनीकरण झालं होतं, ओके, राष्ट्रीयकरण आणि विलिनीकरण यात फरक आहे. ओके, विलिनीकरण आपण करण्याचा जो दृष्टिकोन होता त्यामध्ये कॅपिटल वाढवणे, भागभांडवल वाढवणे, क्रार जो रेशो आहे, कॅपिटल टू रिस्क ॲडिक्वसी रेशो, तो मेंटेन करण्यासाठी आपण या विलिनीकरणाकडे गेलो होतो. ओके, तर यामध्ये विलिनीकरणामध्ये 6 बँका विलीन झाल्या. त्यामध्ये पहा, पंजाब नॅशनल बँकेमध्ये 2 झाल्या, OBC ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक ऑफ इंडिया. कॅनरा बँकेत कुठली झालेली आहे, सिंडिकेट बँक. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक. आणि इंडियन बँकमध्ये कुठली झालेली आहे, अलाहाबाद बँक. ओके, तर आता इथं जर एक पॉईंट लक्षात घेतला तर सर्वाधिक लार्जेस्ट बँक ही सार्वजनिक क्षेत्रातली ही कुठली आहे, SBI आहे. त्यानंतर दुसरी पंजाब नॅशनल बँक आहे. तिसरी जी आहे बँक ऑफ बडोदा आणि चौथी जी आहे ती आहे कॅनरा बँक. एखाद्या वेळेस लार्जेस्ट बँकांचा क्रम लावा, ते सुद्धा आपल्याला विचारू शकते. SBI, PNB, बँक ऑफ बडोदा, त्यानंतर कॅनरा बँक. ओके, तर हे जे विलिनीकरण आहेत हे सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवा. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या ही 12 आहे, तर राष्ट्रीयकृत बँकांची संख्या ही किती आहे, 11 आहे. ओके, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँक IDBI ची वर्गवारी सुद्धा केलेली आहे, त्यामुळे ती संख्या कितीपर्यंत जाते, 13 पर्यंत जाते. ओके, म्हणजेच राष्ट्रीयकृत 11 प्लस एक SBI आणि IDBI ची वर्गवारी सुद्धा सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणूनच केलेलं आहे. तर सार्वजनिक क्षेत्रातील बँक एकूण किती दिसतील आपल्याला, 13 दिसतील. ओके, पॉईंट लक्षात ठेवा, किती दिसणार आहेत, 13. ओके, तर हा याला 2019 मध्ये किती वर्ष पूर्ण झालेली आहेत, 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ओके, त्यानंतर पहा अग्रणी बँक योजना, याला सुद्धा 2019 मध्ये किती वर्ष पूर्ण झालेली आहेत, 50 वर्ष. इथं जे प्रश्नांचे अप्रोच आहेत तेच मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो. पहा, या योजनेला सुरुवात कधीपासून झालेली, 1969 पासून. याबाबत शिफारस जी केली होती, समिती जी होती ती समिती होती धनंजय गाडगीळ समिती. यांनी क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन सांगितला होता. या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने एक जिल्हा दत्तक घेणे हे ठरविले होते. ओके, म्हणजे जसं की हा पुणे जिल्हा आहे,
ओके, या पुणे जिल्ह्याची अग्रणी बँक ही कुठली आहे? बँक ऑफ महाराष्ट्र. ओके, तसंच महाराष्ट्राची सुद्धा अग्रणी बँकांची निमंत्रक बँक म्हणून कोण काम पाहते? बँक ऑफ महाराष्ट्र. आता पुणे जिल्ह्यामध्ये जेवढे बँका आहेत त्यांची बॉस म्हणून ही काम करेल कोण आहे? बँक ऑफ महाराष्ट्र. आता पुणे जिल्ह्यामध्ये कृषीला किती कर्जाची आवश्यकता आहे, तसंच यांच्यामध्ये काउन्सिलिंग करणे, सर्व बँकांमध्ये समन्वय साधणे, हे काम कोणाचं आहे? बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्र ही व्यापारी बँक म्हणून इतर बँकांसोबत स्पर्धा करू शकते, परंतु अग्रणी बँक म्हणून स्पर्धा करू शकत नाही. पॉइंट टू बी नोटेड. ओके, अग्रणी बँक ही इतर बँकांसोबत स्पर्धा करत नसते, परंतु व्यापारी बँक म्हणून ही बँक स्पर्धा करू शकते. ओके, धनंजय गाडगीळ समितीने केलेल्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी FKF नरीमन समिती नेमली होती. कुठली समिती आहे? FKF नरीमन. आणि ही समिती बँक व्यावसायिकांची होती. म्हणजे यांचं होकार आहे की नाही आहे या योजनेसाठी, त्याबाबत हे बँक व्यावसायिकांची समिती होती. ओके, तर या समितीने धनंजय गाडगीळ यांनी ज्या शिफारशी केल्या होत्या त्याला होकार दर्शविला आणि ही योजना नंतर काय झाली? सुरू झाली. ओके, तर या ठिकाणी जे प्रश्न आलेले आहेत नेहमीसाठी अप्रोच सांगतो प्रश्नांचे. डायरेक्ट अग्रणी बँक योजना कधी सुरू झाली? 1969. हा एक प्रश्न नेहमीसाठी आहे. अग्रणी बँक योजनेअंतर्गत कोणाला दत्तक घेतले जाते? जिल्हा. ओके, त्यानंतर भारतात सर्वाधिक अग्रणी बँक म्हणून कोण काम पाहते? SBI, कारण की त्यांची शाखांची संख्या कशी आहे? जास्त. अग्रणी बँकेसंदर्भात कुठली समिती होती? धनंजय गाडगीळ. त्यानंतर अग्रणी बँक काय काम करते? ओके, या टाईपचे इथं प्रश्न विचारलेले आहेत आणि प्रश्न येणं सुद्धा काय आहे? अपेक्षित आहे. ओके, त्यानंतर पहा MRTP ऍक्ट 1969. यालाही सुद्धा किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? 50 वर्ष. ओके, मोनोपोलीज, रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड अँड प्रॅक्टिसेस ऍक्ट 1969. ओके, मक्तेदारीवर निर्बंध आणण्याबाबत हा कायदा होता. काय होता? कायदा होता. ओके, MRTP. नंतर MRTP हा कायदा आपण काय केला? रद्द केला 1991 साली. ओके, कशा अंतर्गत? LPG मधील L अंतर्गत, लिबरलायझेशन अंतर्गत. ओके, पॉइंट लक्षात ठेवा. MRTP हा कधी रद्द झाला? तर हा पॉइंट महत्वाचा आहे, 91 साली. आणि कशा अंतर्गत? तर उदारीकरणाअंतर्गत, कारण की सर्व लायसन्स आपण उदारीकरणाअंतर्गत रद्द केले होते. आणि MRTPच्या जागी 2002 साली कुठला कायदा आणला होता? स्पर्धा कायदा, स्पर्धा वाढवण्यासाठी. मग MRTP कायद्याने स्पर्धा कमी केली की जास्त केली? तर स्पर्धा कमी झाली होती. ओके, तर स्पर्धा कायद्याने स्पर्धा काय झाली? वाढली. स्पर्धा कायदा कधीचा आहे? 2002चा. कोणत्या कायद्यात जागी आलेला आहे? MRTP. त्यानंतर भारतीय स्पर्धात्मक आयोग 2003ला स्थापन केलं. कधीचं आहे? 2003ला. आणि याचं कार्य सुरू झालं 2009 पासून. ओके, तर आता इथं जे नेहमी प्रश्न विचारले तेवढा पॉइंट लक्षात ठेवा. MRTPची जागा कोणत्या कायद्याने घेतली? कुठल्या कायद्याने घेतलेली आहे? स्पर्धा कायद्याने. ओके, किंवा स्पर्धा कायदा यापूर्वी कुठला कायदा होता? MRTP. ओके, त्यानंतर MRTP हा कायदा कधी रद्द केला? 91 साली. कशा अंतर्गत? LPG अंतर्गत मधील L अंतर्गत, लिबरलायझेशन, उदारीकरणाअंतर्गत. ओके, चौथी पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1969ला सुरू झाली. हिलाही सुद्धा किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? 50 वर्ष. ओके, त्यामुळे ही सुद्धा पंचवार्षिक योजना महत्वाची आहे. ओके, पहिली, दुसरी, तिसरी आणि त्यानंतर योजनेला सुट्टी. त्यानंतर आपण किती पंचवार्षिक योजना सुरू केली होती? चौथी पंचवार्षिक योजना. ओके, मुख्य भर काय होता चौथ्या पंचवार्षिक योजनेचा? स्वावलंबन, आत्मनिर्भर, म्हणजे क्षेत्रीय भर आपण जे आधी ठरवलेले होते. पहिल्यामध्ये कृषी होता, त्यानंतर उद्योग, त्यानंतर कृषी आणि उद्योग, नंतर आपण संरक्षणाकडे गेलो होतो, नंतर आर्थिक अडचणीमुळे आपण सुट्टी दिली आणि चौथीमध्ये डायरेक्ट आपण क्षेत्रीय भर सोडून गेला आणि कशामध्ये गेलो आपण? स्वावलंबन किंवा आत्मनिर्भर म्हणू शकतो. योजनेचे नाव काय होते?
स्थैर्यासह आर्थिक वाढ आणि आर्थिक स्वावलंबन. ओके, दुसऱ्यावर डिपेंडंट राहायचं नाही आणि अर्थव्यवस्थेला स्टॅबिलिटी, स्थैर्य प्राप्त करून द्यायचं. योजनेचे उपनाव काय होते? गाडगीळ योजना. धनंजय गाडगीळ यांनी या योजनेचा काय तयार केला होता? आराखडा तयार केला होता. घोषवाक्य होतं स्थैर्यासह आर्थिक वाढ. घोषणा कधी दिलेली आहे? मार्च 1971 साली. इंदिरा गांधी यांनी कुठली घोषणा दिली? ती गरिबी हटाव. इथे एक पॉईंट लक्षात ठेवा. गरिबी हटाव हा नारा कोणत्या पंचवार्षिक योजनेत दिला? तर उत्तर जे आहे हे नेहमीच आपल्याला 5वी पंचवार्षिक योजना भेटते. त्यामुळे हा पॉईंट याच अँगलने लक्षात ठेवा, 5व्या पंचवार्षिक योजनेच्या. ओके, प्रतिमान जे वापरलं होतं आपण, कुठलं वापरलेलं आहे? ॲलन एस मान आणि अशोक रुद्र यांनी तयार केलेले खुले सातत्य प्रतिमानावर हे आधारित होती. या योजनेचा आराखडा कोण तयार केला होता? धनंजयराव गाडगीळ यांनी तयार केला होता. ओके, उद्दिष्ट होते स्वावलंबन, सामाजिक न्यायासह आर्थिक वाढ आणि प्रादेशिक समतोल विकास. ओके, टार्गेट होतं 5.7 आणि अचिव्हमेंट आहे 2.07. म्हणजे ही योजना काय ठरली? अयशस्वी ठरली. ओके, सार्वजनिक खर्चापैकी सर्वाधिक खर्च कृषी आणि जलसिंचनावर झाला होता. ओके, पहा यामध्ये आपण जे इव्हेंट्स पाहिलेले आहेत, ज्यांना किती वर्ष पूर्ण झालेत? रिसेंटली 50 वर्ष. त्यामध्ये 14 बँकांचं राष्ट्रीयकरण 19 जुलै 1969. त्यानंतर अग्रणी बँक योजना 1969 ची आहे. याबाबत समिती होती धनंजय गाडगीळ. जिल्हा दत्तक घेणे. ओके, महाराष्ट्रामध्ये अग्रणी बँकांची निमंत्रक बँक म्हणून कुठली बँक काम पाहते? बँक ऑफ महाराष्ट्र. मोनोपोली रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड अँड प्रॅक्टिसेस ऍक्ट, MRTP हा कायदा रद्द केला आपण. त्याच्या जागी कुठला कायदा आणलेला? स्पर्धा कायदा 2002 चा. ओके, त्यानंतर 4थी पंचवार्षिक योजना. ओके, कालावधी 1 एप्रिल 1969 ते 31 मार्च 1974. मुख्य भर कशावर होता? स्वावलंबन. योजनेचे नाव काय होते? स्थैर्यासह आर्थिक वाढ आणि आर्थिक स्वावलंबन. योजनेचे उपनाव गाडगीळ योजना. ओके, टार्गेट्स होतं 5.7 आणि अचिव्हमेंट्स आहे 2.07. ओके, म्हणजेच ही योजना अयशस्वी ठरली. या योजनेचा आराखडा कोण तयार केला होता? धनंजय गाडगीळ. आणि प्रतिमान वापरलं होतं ॲलन मन आणि अशोक रुद्र. हे जेवढे इव्हेंट आहेत, या इव्हेंटला रिसेंटली 2019 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली आहेत? 50 वर्ष. त्यामुळे हे अपकमिंग एक्झाममध्ये सर्वाधिक टॉपचे इव्हेंट्स आहेत, ज्याचे की आयोगानं सर्वाधिक नेहमी प्रश्न विचारलेलेच आहेत इथं. त्यामुळे ही व्हिडिओज आहे किंवा युट्यूबवरील हा व्हिडिओज आहे हा व्यवस्थित तुम्ही करावा या अपेक्षेने आपण हा तयार केलेला आहे. ओके, तर यासोबतच आपण कंटिन्यूमध्ये आपण आपले व्हिडिओज ठेवणारच आहे. ओके, तर या व्हिडिओसह समोरील व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा. थँक्यू सो मच.